गुड मॉर्निंग। आज केले होते मी मिलेटचे नूडल्स। आता ब्लॉगच्या आधीच सांगते, हा प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, मी जेन्युइनली हे प्रोडक्ट ट्राय केले। आता बरेच जण मला विचारतात, तू वृंदाला बॉटल फीड देतेस का? तर अजिबात नाही, वृंदा आता ब्रेस्ट फीडिंग वरच आहे, त्यामुळे मी काय खाते याची मला काळजी घ्यावी लागते। डिलिव्हरी नंतर 1.25 महिना झाल्यावर माझ्या डॉक्टरांनी हवं ते खा असं सांगितल्यावर मी असे एक्सपेरिमेंट सुरू केले। त्यामधूनच कळलं वृंदाला चायनीज, बटाटा आणि डाळीचं पीठ काही पचत नाही, बाकी सगळं मी खाऊ। आणि हो, मी पण 1.25 महिना बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, मुगाचं वरण आणि गरम पाणी घेतलेलं आहे। आणि हो, म्हणूनच तुम्हाला पण असे एक्सपेरिमेंट करायचे असतील तर तुम्ही तुमच्या गायनॅकला कन्सल्ट करा। आता वळूया आजच्या रेसिपीकडे, ज्यामध्ये मी स्वतःचं डोकं अजिबात नाही लावलेलं। प्रोडक्टवर दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे मी सगळे प्रोसिजर केली। आता या प्रोडक्टचं पॅकेजिंग खूपच अट्रॅक्टिव्ह होतं, म्हणून मी याच्या मोहात पडले। बरं, त्यामध्ये सांगितलं होतं नूडल्स आधी कुक करून घ्यायचे, तसे मी करून घेतले। ऑइल मध्ये त्यांनी दिलेला मसाला फ्राय करून सगळं टॉस करून घ्यायचं। त्याऐवजी बटर मध्ये सगळ्या भाज्या आधी कुक करून घेतल्या आणि मग मसाला ऍड करून त्यामध्ये शिजवलेले नूडल्स ऍड। आता हे नूडल्स मैद्याचे नसतात, हे होल व्हीट आणि ज्वारीच्या पिठापासून बनलेले नूडल्स असतात, म्हणून याला मिलेट नूडल्स म्हणतात। याची टेस्ट ओके होती, पण खूप दिवसानंतर नूडल्स खाण्याचा आनंद मला खूप झाला। आता असं खाल्ल्यानंतर वॉकला तर गेलंच पाहिजे, पण आल्यानंतर मी वृंदाचेच पाय दाबत बसले।